कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज की जय. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. वंदो चरणराज सेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करोन्या. अमुपही गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. अवघे होती लाभ एकाया चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. तुका म्हणे घालू जीवपणात चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. वंदो चरणरज सेवो उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करोनिया. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून जीवन सफल करण्याकरता आपण काय साधना करू, हे साधना करू इच्छिणाऱ्या आपल्या सवंगड्यांना या अभंगातून सांगतात. जीवन सफल बनवायचंय, कृतकृत्य व्हायचंय, दुःखावर विजय मिळवायचा आहे, कर्मातून मुक्त अशा प्रकारचं व्हायचंय, जन्म मरणावर चिरा टाकायचा आहे. तर हे साध्य प्राप्त करून घेण्याकरता काय साधना करायची याबद्दलचा विचार तुकोबारायांनी या अभंगात मांडलेला आहे. तुकोबाराय म्हणतात की आपण असं करूया, जी मंडळी साध्याला प्राप्त झालेली आहेत, म्हणजे कृतकृत्य झालेली आहेत, ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनातलं दुःख नष्ट केलेलं आहे, अज्ञान संपवलेलं आहे, कर्माची होळी केलेली आहे, अर्थात भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे. असं साध्य ज्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे, असे जे संत आहेत, त्यांना साध्य प्राप्त करून त्यांनी करून घेतलं असल्यामुळे ते पुढे गेलेले आहेत. पुढे गेलेले या शब्दाचा अर्थ साध्य ज्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे ते, असे त्यांनाच काय म्हटलं जातं, संत अशा प्रकारचं म्हणतात. तर त्यांना जे मिळालेलं आहे ते मिळवल्यानंतर आपण कृतकृत्य होणार, आणि मग ते मिळवायचं असेल तर त्यांनी जे साधन केलेलं आहे तेच आपल्याला साधन करावं लागेल. म्हणून आपण त्यांचा मागोवा घेत, त्यांच्या पायावर पाय टाकत, अर्थात त्यांनी जे साधन केलेलं आहे ते साधन करतच पुढे आपणही जाऊ, साध्याची प्राप्ती करून घेऊ. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, जे पुढे गेलेले आहेत त्यांचा मार्ग शोधित, माग घेत आम्ही जाऊ. चला, तेव्हा आपण चलायचंय. तुकोबाराय चलण्याविषयीची प्रेरणा देत आहेत. चलणं या शब्दाचा अर्थ साधनारंभ करणं, साधनामध्ये जीवन व्यतीत करणं म्हणजे चालणं आहे, चालायचंय. तुकोबाराय योग्य साधनामध्ये चालण्याची प्रेरणा देत आहेत. आणि लोक म्हणतात की संतांनी समाज आळशी बनवला. म्हणजे संतांविषयी केवढं मोठं अज्ञान अशा प्रकारचं या लोकांच्या डोक्यामध्ये, हे त्याच्यावरून स्पष्ट होतं. तुकोबाराय स्पष्ट रीतीनं अगदी मराठी भाषेत सांगतात, चला चला कर्माला लागा, चला साधना अशा प्रकारची करा,
चला प्रयत्न करा. हे जीवन गतिमान आहे. आयुष्य आपण केव्हा करणार आहे याची वाट पाहत बसत नाही. त्याचा काटा चालूच आहे. त्यामुळं आपणही थांबून उपयोग नाही. आपल्यालाही चाललं पाहिजे. आयुष्याचा सूर्य मावळायच्या पूर्वी आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो पाहिजे. त्याकरता निघा आणि उचलत्या पाऊंडांनी चला. चला, वेगात चला. चला, धावत अशा प्रकारचं चला. तेव्हा चला. कुठं चालायचंय? पण माग घेत चला. जे पुढे गेलेले आहेत त्यांचा माग घेत, त्यांनी ज्या रस्त्यानी क्रमण केलेलं आहे असा त्यांच्याकडून शोधित झालेला जो मार्ग आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालेलो. वेदांनी दाखवलेला मार्ग, त्या मार्गाने ऋषी मुनी गेलेले आहेत. माऊली म्हणतात आम्ही सुद्धा त्याच मार्गाने चाललेलो आहोत. तुकोबाराये आपल्या वारकरी बांधवांना, मानवांना त्याच मार्गाने चालण्याची काय करतायत? प्रेरणा करतायत की चला. जे पुढे गेलेले आहेत ते ज्या मार्गाने गेलेले आहेत त्या मार्गाने आपण माग घेत जायचंय. का? तो शोधत मार्ग आहे. त्यांनी तो स्वच्छ केलेला अशा प्रकारचा मार्ग आहे. तेव्हा त्या मार्गाने चालायचे. म्हणजे नेमकं काय करायचं? नेमकं काय करायचं त्याची मीमांसा पुढे पूर्ण अभंगामध्ये तुकोबारायांनी केलेली आहे. पहिल्या चरणामध्ये प्रतिज्ञा अशा प्रकारची केलेली आहे. प्रतिज्ञा वाक्य वंदो चरणराज सेवो उष्टावळी पूर्वकर्मा होळी करोनिया. चरणरज वंदो आणि उष्टावळी सेवू. आपण जे पुढे गेलेले आहेत, निधाई झालेले आहेत, अशा ठिकाणी गेले. पुढती जे तेथ गेले ते मागवते नयतीची पाऊले. महोदधिका मिनले स्रोत जैसे. जसं नद्याचा ओघ समुद्राला मिळाल्यानंतर पुन्हा परत येत नाही, तसं ज्या ठिकाणाला गेल्यानंतर पुन्हा परत यावं लागत नाही, परत येण्याची गरज अशा प्रकारची पडत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते असं जे पद आहेत काय. हा, तुप होनी मागवते जेवी दुधपणा नयेची निवृत्ते तेवी पावनिया जयाते. पुनरावृत्ती नाही. ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा यावं लागत नाही. स्वर्गाला गेलं तरी पुन्हा यावं लागतं, ब्रह्मलोकाला गेलं तरी पुन्हा यावं लागतं. तेव्हा कर्माने प्राप्त होणारं जे फल आहे, धर्माने प्राप्त होणारं, तिथं पुनरावृत्ती आहे. पण अशा ठिकाणी जायचंय की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परत यावं लागत नाही. महात्मे त्या ठिकाणी जातात. कोण महात्मे? निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्ते मूढा पदमव्ययं तत्. अमूढाः तत् अव्ययं पदम गच्छन्ति. ज्या ठिकाणाचं प्रकाशन सूर्य करू शकत नाही, चंद्र करू शकत नाही, अग्नी करू शकत नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते. हे त्या ठिकाणाची अशा प्रकारची लक्षण आहेत. भगवंताचं जे
मूळच अशा प्रकारचं धाम आहे. त्या ठिकाणी आपल्यालाही जायचंय आणि त्याच्याकरता त्या ठिकाणी जे गेलेले आहे त्यांच्या चरणाची जी माती आहे त्या मातीला आपण नमस्कार करू. वंदू चरण रज. अर्थात संताविषयी तुकोबऱ्यांच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहे हा या शब्दातून व्यक्त होतोय. संतांना नमस्कार करू असं नाही म्हणत तुकोबारे. संतांचा चरणाचा स्पर्श ज्या मातीला लागलेला आहे त्या मातीला आपण नमस्कार करू. त्या मातीला नमस्कार करून काय उपयोग आहे? ती सामान्य माती नाही. ज्या मातीला संतांच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे ती माती अति पवित्र झालेली आहे. अति पवित्र आहे. संतांच्या चरणराजाचा हा महिमा आहे. ते इतकी पवित्र आहे की भगवान शंकर ती माती आपल्या डोक्याला लावतात. चरणीचे राज वंदी शुळ पाणी. नाचती कीर्तनी त्यांचे माथा. कीर्तनी ज्या वेळेला नाचतात त्यावेळेला त्यांच्या पायाने जी माती उडते भगवान शंकर ती आपल्या कपाळाला लावतात. देवईची राज चरणीची माती धावत चालती मागे मागे. विष्णू जोडी कर माथा रज वंदी हर. माथा रजवंदी हर असा आमचा पाठ आहे. हर म्हणजे शंकर. भगवान विष्णू हे त्यांना हात जोडतात आणि त्यांच्या पायाच्या मातीला भगवान शंकर वंदन अशा प्रकारचं करतात. नामयाचे पाठी चाले केशराज लागावया रज चरणीचे. काय त्या रजाचं महत्व आहे कोण जाणे. या गाथ्यामध्ये तो अभंग नाही पण इतर गाथ्यामध्ये आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. त्या चरणाचा हा महिमा आहे की विषयाची जी वासना आहे त्या वासनेचं बीज असणारं जे अज्ञान आहे त्याचं सुद्धा काय होते राख अशा प्रकारचे होते. अत्यंत महत्वाचे ते चरण रज आहेत. कारण संत पवित्र असतात. शरीर संतांचं पवित्र आहे. चरणीचे रज लागती अंगास त्याने 42 उद्धरती. त्यांच्या पायाची माती जर आपल्या अंगाला लागली तर 42 कुळाचा काय होतो उद्धार अशा प्रकारचा होतो. एवढा महिमा. जन्मजन्मीचे भेषज ते हे संत चरण रज. संतांचं चरण रज. चरण रज त्या रामचरित मानसमध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी या विषयाला फारच अशा प्रकारची कलाटणी दिली. फारच सुंदर बनवलेला आहे तो. लालित्य आहे त्याच्यामध्ये. भगवान वनगमनाकरता निघालेले आहेत. दुसऱ्या दिवशीचा मुक्काम गंगा तीरावर झालेला आहे. निषाद राजाच्या राजधानीमध्ये शृंगवेरपूरला. आता तिथून पुढे जायचंय. पुलाची व्यवस्था नव्हती. पलीकडे गंगा ओलांडायची तर नावेतून ओलांडायची. शृंगवेरपूरचा तो राजा कुहक तो तिथपर्यंत वाट लावायला आलेला आहे. प्रभूंनी सांगितलं की आता तुम्ही थांबा. बस तुमची मर्यादा संपलेली आहे. तुम्ही आता इथंच थांबा. इथून पुढे आमच्या बरोबर येऊ नका. गंगेपर्यंत आला. भगवंतांनी सांगितलं फक्त आम्हाला पलीकडे जाण्याची व्यवस्था करावं. ज्याची नाव होती त्याला हाक मारली त्याने. अरे ये ना बघ तुझ्या नावेत बसण्याकरता कोण आलेले. तो धावत आला.
प्रभू रामचंद्र आहेत हे दाशरथी, भैया लक्ष्मण आहे आणि जगन्माता सीता आहे. तुझ्या नावेत बसून असते गंगेच्या पलीकडे जाणार आहे. तो म्हणे रामचंद्र हे आहेत का? हा, दया करा माझ्यावर, मी काही तुम्हाला माझ्या नावेत बसू देणार नाही. अरे बाबा, आम्ही मग पलीकडे कसं काय जाणार? नाव तुझ्याशिवाय दुसऱ्याची नाही आणि तू आम्हाला नावेत बसू देत नाही, आम्ही पलीकडे कसं काय जायचं? तो म्हणे पण मग गरीब आहे मी, माझ्या काहून जीवावर उठले तुम्ही? आम्ही काय केलंय? तुझ्या नावेत बसून आम्ही पलीकडे जातो एवढंच करायचंय. तसा नाही प्रश्न, पलीकडे जाण्याचा प्रश्न नाही. एका अटीवर. काय अटीवर? की मी माझ्या हाताने तुमचे पाय धुणार, म्हणजे पायाची माती सगळी धुवून टाकणार, ते पाणी पिऊन पाहणार, जर काही फरक नाही पडला तर तुम्हाला नावेत बसू देणार. कारण मी जे ऐकलेलं आहे की तुमच्या पायाची जी माती आहे त्या मातीत जादूटोणा आहे. कारण दगडाची बाई झाली त्या सिद्धाश्रमामध्ये. माझे नाव तर दगडाची नाही, लाकडाची आहे. दगडापेक्षा लाकडं किती काही काय असतात, हलकी आणि मऊ असतात. आणि तुम्ही पाय ठेवला, ती माती त्या नावेला लागली, त्याची जर बाई झाली, हिलाच पोचता पोचता माझा जीव चाललाय. त्या नावेच्या आधारावर कसा तरी जगतोय मी, आणि तिची पुन्हा जर दुसरी नाव बाई झाली तर काय करू मी? काय बिबा घालू पोटावर कशाने? काय? त्याच्यामुळं माझ्यावर उपकार करा. तसं तुम्हाला मी बसू देणार. जायचं असेल तर मग काय, मी माझ्या हाताने. तुम्ही म्हणाल मी धुतो, आपला विश्वास नाही. विश्वासराव तिकडे युद्धात मारला गेलेला आहे, इथं विश्वास राहिलेला नाही. मी माझ्या हाताने तुमचे पाय धुणार, अगदी एक कण सुद्धा माती त्या पायाला राहू देणार नाही. ते पाणी मी पिऊन पाहणार, नाही काही परिणाम झाला माझ्यावर, मग काही अडचण नाही. काही दुसरा उपायच नव्हता. भगवान म्हणतात बाबा धुई, आता काय करतो? त्यांनी चांगले अशा प्रकारचे पाय धुतले. तेव्हा या संत मंडळीच्या भगवंताच्या पायाच्या मातीचा काय असेल, माती मलाच तुम्हाला असेल. आपण गोकुळामध्ये एक कथा सांगतो. भगवंतानी गोकुळातल्या रस्त्याची माती खाल्ली होती. मट्टी खायो असो, मातीचा एवढा एवढा खडा. कारण गोकुळाच्या परिसरामध्ये दगड लागतच नाही. रोड सुद्धा तिथं त्याने ती विटा केलेल्या आहेत. माती आहे, खूप बारीक माती आहे. इतकी उडते हवा आल्यानंतर की घरा असं बोटा एवढा थर साचतो घरामध्ये, अशी माती आहे. आणि त्या मातीचा असा एवढा एवढा खडा याने उचलून खाल्ला होता. त्याला मातीच खायची, शेतातली खायला पाहिजे होती, घरातली खायला पाहिजे होती. कुठली खाल्ली? रस्त्यावरची खाल्ली. त्या रस्त्यावरची खाल्ली की ज्या रस्त्याने त्या गोपी आणि गोपाळ जात असत. माती खाल्ली. आणि आईने ज्या वेळेला विचारलं कृष्णा माती खाल्ली का? नाही खाल्ली म्हणलं. नाही नाही, म्या पाहिली माती, मी नाही खाल्ली माती. सगळ्या गोपाळांनी पाहिलेलं होतं याने माती खाल्ली. गोपाळांनीच आईला सांगितलं होतं की कृष्णाने काय खाल्ली? माती खाल्ली. आता गोपाळांनी आईलाच का बरं सांगितलं? त्यांनीच कृष्णाला का नाही सांगितलं? त्यांना माहिती होतं याला सांगायला गेलो तर हा आपल्या तोंडात मुठभर टाकायला बसलाय. कारण ताकदी नाही जास्त होता आणि बुद्धी नाही जास्त होता, बोलायला चॅप्टर होता, कशातच ऐकत नव्हता तो पोरांना. त्याच्यामुळे मग त्याने आधार कोणाचा घेतला? आईचा. त्यावेळेला फक्त हा घाबरलाच किंवा घाबरल्यासारखा दाखवत होता तो कोणाला? आईला. नंदबाबा तर बोलतच नव्हते काही त्याला. बाकीच्याला तर नुसतं बोटावर असा फिरवित होता, बोटावर.
ते पोलीस पाटील आणि सरपंच फिरपंच काही समजत नव्हतं, कोणाचंच ऐकत नव्हतं. त्याच्यामुळं पोरांनी आधार घेतला तो कोणाचा, यशोदेचा आधार घेतला. आणि यशोदेने विचारल्यावर हा सरळ सरळ खोटं बोलला, मी माती खाल्ली नाही, अशा प्रकारचा. मग तो प्रसंग झाला. त्याने आईला आपलं पोटामध्ये तोंडामध्ये किती दाखवले, 14 भुवनं वगैरे दाखवली, चक्कर आली, ते सगळं झालं. नंतर एका भक्ताने कृष्णाला विचारलं, म्हटले देवा, धर्माची स्थापना करण्याकरता तुम्ही अवतार घेतलेला आहे आणि धर्माचा पहिला अशा प्रकारचा पैलू आहे सत्य. सत्यम वद धर्मम चर. सत्य बोलणं म्हणजेच धर्माप्रमाणे वागणे. नुसतं पोळ्याच्या बैलासारखा बैल रंगवून दिवसभर खोटारडा व्यवहार करणं म्हणजे सत्याचं पालन करणं नाही, धर्माचं आचरण करणं नाहीये. सत्य व्यवहार करणं, सत्य बोलणं म्हणजे धर्माचं अनुष्ठान करणं. आणि आम्ही डोळ्यांनी पाहिलं तुम्ही माती खाल्लेली आणि तुम्ही खुशाल त्यावेळेला असत्याचा आश्रय घेतला, खोटं बोलले, माती खाल्ली नाही म्हणले. का तुम्ही खोटं बोलले? भगवान म्हणतात मूर्खच आहे तू. हा, मी मूर्ख आहे म्हणूनच विचारतो तुम्हाला. मान्य आहे आम्हाला की आम्ही मूर्ख आहे. तुम्ही माती का खाल्ली त्याचं कारण सांगा. खाल्ली तर खाल्ली म्हणायला काय अडचण होती? पहिली माती का खाल्ली आणि खाऊन माती खाल्ली नाही असं का म्हटले तुम्ही? मग भगवान सांगतात, अरे मी खाल्लं ती तुम्हाला माती वाटत होती, तुमच्या दृष्टीनं ती काय होती? माती अशा प्रकारची होती, तुम्ही तिला माती म्हणत होते. मी तिला माती समजत नव्हतो, माती म्हणूनही अशा प्रकारची मी ती खाल्ली नाही. अरे ज्या रजाला माझ्यावर प्रेम करणाऱ्या गवळणीच्या पायाचा स्पर्श झालेला आहे त्याच्यात मातीचे दोष राहिले. जगाला पावन करणारा कण कण आहे त्याच्यातला, आणि मला स्वतःला पवित्र करण्याचं औषध म्हणून मी ते घेतलं होतं. मी कसं काय माती खाल्ली? म्हणून मी माती खाल्लेलीच नव्हती. महाराज, देवानी सुद्धा संतांच्या पायाचा स्पर्श झालेली माती देवानी खाल्ली. तुकोबाराय म्हणतात, आपण तिचं वंदन करू. वंदन, पावित्र्याचा जो प्रवाह आहे, ज्ञानाचा जो प्रवाह आहे, तो असा वरून खाली आहे. त्यामुळं पायाला स्पर्श झालेलं त्याच्यात सगळंच्या 100% उतरतं. इथपर्यंत 10%, इथपर्यंत 20%, इथपर्यंत 30%, 40%, पायापर्यंत ते पूर्ण 100% अशा प्रकारचं पावित्र्य पूर्ण होतं. आणि मग पायाच्या पासून ते पुढं बाहेर प्रवाहित होतं. त्यामुळं दर्शन करत असताना आपण डोक्याचं नाही दर्शन करत, त्याला दर्शन नाही, त्याला टक्कर म्हणतात. मग आलिंगन दिलं तरी दर्शन कशाचं केलं जातं? पायाचं अशा प्रकारचं केलं जातं. तुकोबाराय म्हणतात की चरण रज वंदो, आपण त्यांच्या चरण रजाला नमस्कार करतो. काय हे चरण रज? त्याला चरण रजच का म्हटलं असेल? हा एक भाग तर आहेच की त्यांचं ज्ञानाने अंतकरण पवित्र झालेलं, भक्तीनं अंतकरण पवित्र झालेलं, अंतकरणाच्या संबंधी स्थूल शरीर आहे म्हणून स्थूल देहही काय झालेला आहे? पवित्र झालेला असतो. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. महाराज, विचित्रच आहे. म्हणजे देह मी नाही अशा स्थितीवर गेल्यानंतर संतत्व प्राप्त होतं. असं संतत्व ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्या देहाचा महिमा. सकळ चिंतामणी शरीर
ते शरीर काय होतं? चिंतामणी बनतं. चिंतामणी. चिंतामणी दे चिंतिले अर्थ. जरी जाय अहंकार समूळाशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा, मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येते तयापाशी अवघे. तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तेने दर्शने. म्हणून वंदू चरण रज. त्या पायाचे रज, त्या रजामध्ये अशी शक्ती आहे की ते मुक्ती देऊ शकतात. मुक्ती. पवित्र आहे, प्रश्नच नाही. रज अर्थात चरण रज, त्यांच्या चरणाशी संबद्ध असलेले रज. रज म्हणजे चरण नाही, चरणाचा स्पर्श झालेले ते रज आहेत. चरण शब्दाचा दुसरा अर्थ स्वरूप असाही आहे. उत्तमानाम स्वरूपम ही चरण शब्देन म्हणण्याते. संतांचं जे स्वरूप आहे आणि त्या संताच्या स्वरूपाशी संबद्ध झालेलं रज अर्थात विचार, विवेक. संतांच्या ठिकाणी असणारा जो विवेक आहे, तर हा विवेकही संत चरण रज स्वरूप आहे. आणि त्या विवेकाला वंदन करू म्हणजे आपण माथ्यावर घेऊ. वंदन करणं म्हणजे डोकं अशा प्रकारचं टेकवणं. त्याला पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवून संतांच्या विवेकाला वाहून घेणं. वंदो चरणरज. म्हणून संत चरणरज लागता सहज. मग संतांचे चरणरज कोणते आहेत? विवेक. संतांच्याकडून अपेक्षा कशाची करावी? विवेकाची करावी. महाराज, संतांनी हे जे ग्रंथ केलेले आहेत कशा करता केलेले आहेत? विवेकाचे सागर आहेत. विवेकाचे. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, विवेकाचे सागर आहेत. आणि या सागरामध्ये ओतप्रोत अशा प्रकारचा विवेक भरलेला आहे, विचार भरलेला आहे. संत विचार अत्यंत महत्वाचा आहे. त्याला वंदन करू म्हणजे त्याला स्वीकारू. बुद्धीनं अशा प्रकारचं मानू त्याला. नुसतं डोकं आपटणं हे वंदन करणं नाही. त्यांची आज्ञा मानणं हे काय? वंदन करणे. तर वंदो चरणरज, त्यांनी सांगितलेला जो विवेक आहे तो आम्ही बुद्धीमध्ये धारण करू आणि उष्टावळी सेवू. जे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचं सेवन करू. वचन न मोडी बोलिले ते जे बोलिले ते वचन न मोडू. म्हणजे उष्टावळी सेवू. तो काय म्हणे? शेष घेईन आवडी. शेष. तर अर्थातच शेष शब्दाचा अर्थ त्यांच्या मुखाचा स्पर्श झालेला ज्या शब्दांना, असे शब्द, अशा प्रकारची त्यांची आज्ञा, त्यांचा उपदेश, त्या उपदेशाचं सेवन करणं म्हणजे उपदेशाप्रमाणे मान्यता तयार करणं आणि त्याप्रमाणे कर्म करणं. वंदो चरणरज सेवो उष्टावळी. काय होईल असं केल्यानंतर? पूर्वकर्मा होळी. संतांच्या आज्ञेचं परिपूर्ण अशा प्रकारचं जर पालन केलं, मानली ती, तशा प्रकारची वृत्तीची स्थिती बनवली. ते निधिध्यासनाची व्याख्या करत असताना अनात्माकार वृत्तीचा परित्याग करू, जीव ब्रह्म ऐक्य, अशा प्रकारच्या वृत्तीच्या स्थितीला संतांनी जे सांगितलेलं आहे तशा प्रकारची वृत्तीची स्थिती. काय सांगितलंय संतांनी? अमरा हा खरे की पहा
तुका करी जागा नको वासपो वावुगा आहेसी तू अंगा अंगी डोळे उघडी. तू सच्चिदानंद अंगाने आहेस, उघड डोळे. अर्थात याचं सेवन करणं म्हणजे मी सच्चिदानंद स्वरूप आहे अशा प्रकारचं मान्यता निर्माण करणं, वृत्तीची तशी स्थिती तयार होणं. आणि अशी वृत्तीची स्थिती तयार झाली याला ज्ञान होणं म्हणतात. आणि त्या ज्ञानामध्ये ही शक्ती आहे की क्षयंते चास्य कर्मानी पूर्वकर्मा होळी करोनिया. जन्माला कारणीभूत असणारं जे संचित कर्म आहे, ज्या संचितातून प्रारब्ध अशा प्रकारचं तयार होतं, त्या संचित कर्माला जाळून टाकू. पूर्वकर्मा होळी करोनिया. आणि त्याच्याकरता वंदो चरणरज शेवू उष्टावळी. तर उष्टावळी शेवू त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वर्तन अशा प्रकारचं करू. काय सांगितलंय त्यांनी? महाराज त्यांनी आपल्या हिताकरता, आपल्या कल्याणाकरता देवाचं चिंतन करायचं सांगितलेलं आहे. ऐके रे जना तुझ्या सहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. या स्वहिताची साधन आहेत ही कोण आहेत की पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हित ते करावे देवाचे चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे. देवाचं चिंतन करा म्हणून सांगितलेलं. देवाचं चिंतन करण्याचे वेगवेगळे अशा प्रकारचे अधिकारानुरूप मार्ग आहेत. मी ब्रह्म आहे हे सुद्धा काय आहे? देवाचं चिंतन आहे. देव म्हणजे ब्रह्म. देव काय आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म जर देव नसला ना तर ते ब्रह्मच नाही राहणार, ते अब्रह्म होईल. ब्रह्म जर देव नसला, देव जर ब्रह्म नसला तर तो देव राहणार नाही, जड होईल. तेव्हा देव म्हणजे ब्रह्म आहे. आणि मग मी ब्रह्म आहे हे काय आहे? चिंतनच आहे की. आणि मग त्याला देवाचं चिंतन म्हटलं तर उगाच गाड्डा उठायचं का कारण आहे? तेव्हा हेही चिंतन आहे. म्हणजे अहंग्रह रूपाने मी ब्रह्म आहे अशा स्वरूपात देवाचं चिंतन केलं. काय नसेल तो अधिकार तर देवाच्या सगुण रूपाचं चिंतन केलं. काय देवाच्या लीलेचं चिंतन केलं. काय देवाच्या स्वरूपाचं चिंतन केलं. काय व देवाच्या नामाचं चिंतन केलं. काय हे चिंतनाचे वेगवेगळे पैलू आहेत, घटक आहेत. देवाचं चिंतन महत्वाचं आहे. परिसाचा आणि लोखंडाचा संबंध होणं महत्वाचं आहे. कोणत्याही रीतीनं झाला. परिसाने स्नान केलेलं आहे गंगेमध्ये, सोवळ्यात पाणी घेतलं, एका हातामध्ये ते देवाच्या पूजेचं दुर्डी घेतलेले, त्याच्यात फुलं, पानं, तुळशीची पानं, बेलाची पानं, हळद, कुंकू, तांदूळ, थोडेसे पेढे आणि आले. मग त्यांनी परिसरावर असं काय टाकलं, पाणी घातलं. पाणी घालून स्वच्छ कपड्याने पुसलेलं आहे. त्याला हळद कुंकू वगैरे टाकून पूजा केलेली आहे, पेढे वगैरे दिलेले आहेत. आणि मग डोकं ठेवलं परिसाच्या पायावर. कोणी? लोखंडाने. डोकं ठेवलं की लगेच लोखंडाचं सोनं बनलं. दुसऱ्याने सांगितलं, अरे अरे हा परीस तर आपल्या सगळ्या कुलाचा नाश करू लागले. लोखंडच ठेवीत नाही, प्रत्येकाला काय बनवू लागले? सोनं बनवायला लागले. नाही, याला फोडून टाकायचं म्हणून घनाच्या रूपात त्याला टोला मारला आणि त्याचा संबंध झाला. तो घनच कशाचा झाला? सोन्याचा. अगावरी फोडावया लागी लोह मिळो का परिसांगी, मिळतीये प्रसंगी सोन्याची. तसं देवाचं चिंतन महत्व आहे. कोणत्याही माध्यमातून झालं, काहीच अडचण अशा प्रकारची नाहीये.
तर देवाचं चिंतन सांगितलेलं आहे. आणि मग वारकरी संप्रदायामध्ये देवाला विठ्ठल म्हणतात. वारकरी जे संत आहेत ते देवाचं नाव त्यांनी पांडुरंग विठ्ठल हे मुख्य अशा प्रकारचं मानले. तर तुकोबाराय म्हणतात की आमच्याकरता देवाचा चिंतनाचा हा मार्ग आहे. देवाचं चिंतन हे भांडवल आहे आणि हे भांडवल आमच्याकरता खूप चांगलं आहे. अनाथा विठ्ठल आमा जोगा, आमा अनाथा जोगा विठ्ठल. आता जे ज्ञानी असतील ते ब्रह्म मायांचे चेतन जोड दृश्य करत बसतील. बा आम्ही आपली येडी माणसे, आम्हाला तसलं काही कळत नाही. योगी याचे ब्रह्मशून्य. काय वेद पुरुष नारायण, वेदामध्ये ज्याला पुरुष म्हटलेलं आहे, नारायण म्हटलेलं आहे. योगी ज्याला ब्रह्म अशा प्रकारचं म्हणतात. मुक्तात्मा परिपूर्ण, मुक्तांना आत्मा परिपूर्ण आहे अशा प्रकारची प्रतीती आहे. आम्ही आपले भोळे, तो का म्हणे सगुण भोळ्या, आम्ही त्याला विठ्ठल म्हणतो. हा आमचं त्याचं जमते, कारण आम्ही भोळे त्यो भोळा. तुकोबाराय म्हणतात आम्ही कसे भोळे आहोत. तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. आमचा देवही भोळा आहे. भोळे भाविक आहे, जुनाट चांगले होय तैसे केले. आमची सेवा पण भोळे. तेव्हा विठ्ठल आमच्या जोगा अशा प्रकारचं आहे. आणि हे विठ्ठल रूपी भांडवल आम्ही काय करू, गाठी बांधू आणि ते अमोप बांधू. असं 50,000 आणि 1,00,000 असं नाही, अमोप असंख्य अशा प्रकारचा हे भांडवल आम्ही आमच्या अंतःकरण रूपी पदरामध्ये बांधून ठेवू. मग नामाच्या स्वरूपात बांधू, ध्यानाच्या स्वरूपात बांधू वा ज्ञानाच्या स्वरूपात बांधू. अमोप हे गाठी बांधू भांडवल. तुकोबारायांनी या विठ्ठलाच्या चिंतनाला भांडवल म्हटलंय. भांडवल. आता आपल्याकडे भांडवल म्हटलं की पैशाला भांडवल म्हणतात. तर खरं असं आहे की धंद्याला जे कारणीभूत आहे त्याला काय म्हणावं, भांडवल म्हणावं. महाराज भगवंताचं चिंतन हे परमार्थाच्या धंद्याचं महत्वाचं भांडवल आहे. चिंतनाने पुण्य होतं आणि मग पुण्य सगळीकडेच. देवाविषयीची आवड निर्माण होण्याकरता पुण्य लागतं, संतांची भेट होण्याकरता पुण्य लागतं, सगुण भगवंताचं दर्शन होण्याकरता काय लागतं, पुण्य अशा प्रकारचं लागतं. सगळीकडेच हे पुण्य लागतं. आपल्याला देवाचं नाव घ्यावं असं वाटण्याकरता सुद्धा काय लागतं, पुण्य लागतं. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच येईल जिव्हागरी नाम श्रीरामाचे. आणि हे सगळी कामं या भांडवलाने होतात. चिंतन रूपी अवघे होतील. पुढे जायचं मला वाटतं प्रमाणाच्यातलंच आहे ते. तेव्हा अशा प्रकारचं हे भांडवल. मग तुकोबारांना विचारलं, म्हणले हे भांडवल आणि या भांडवलाने काय मिळतं. तुम्ही या चिंतनाला काय म्हणता, भांडवल म्हटले ना. भांडवलाने काय प्राप्त होतं. तुकोबाराय म्हणतात या भांडवलाने सगळंच प्राप्त होतं. काय प्राप्त होत नाही या भांडवलाने सांग ना. काय न हे केले, एका चिंतिता. पैशाने सगळंच नाही प्राप्त होत महाराज, पैशाने सगळंच नाही प्राप्त होत, पण या भांडवलाने सगळं प्राप्त होतं. म्हणून पैशाला लोक अर्थ म्हणत असतील तर हा काय आहे, परमार्थ आहे. परमार्थ. पैशाला लोक धन म्हणत असतील तर हे महाधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. पैशाने सुख नाही प्राप्त होत, करून घेता येत. पैशाने सुख नाही मिळत आहे. पैसा हे भांडवल आहे. अनेक वस्तूची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, पण सुखाची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही. आणि या चिंतनरूपी भांडवलामध्ये, धनामध्ये देवाची प्राप्ती. देव म्हणजे सुख. देव म्हणजे नित्य सुख.
देव म्हणजे अखंड सुख, देव म्हणजे निर्दोष निरामय अशा प्रकारचं सुख, देव म्हणजे अद्वय सुख, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे. अशा प्रकारचा देव प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या भांडवलामध्ये. म्हणजे ज्या नामचिंतनाने देव मिळतो त्या नामचिंतनाने मग हे विषयातले क्षणिक अशा प्रकारचे सुखाचे पदार्थ नाही मिळणार का? अवघे होती लाभ, चिंतनाने लाभ, किती लाभ प्राप्त होतात. कुणी एक ब्राह्मण ज्ञानोबऱ्यांच्याकडे आपल्याला पैसा मिळावा म्हणून बसला. हे असली गिऱ्हाईक ज्ञानोबऱ्याकडे येतात. ज्ञानोबऱ्यांनी त्याला तुकाराम महाराजाकडे पाठवलं, जाय तुकाराम महाराजाकडे. आला तुकाराम महाराजांनी सांगितलं की माऊलीने मला पाठवलेलं आहे. ठीक आहे बाबा, कशा करता पाठवले? माऊलीने पाठवलं म्हणलं की मग तुकाराम महाराज फार त्याचा 7-12 नव्हते काढीत. बोला कशा करता पाठवले? कर्ज झालेलं आहे, मला पैसा हवा. ठीक आहे, तू लोहगावला जाय, तिथं शिवबा कासार आहे, त्याला सांग मी पाठवलेलं आहे आणि तो जे देईल ते घेऊन ये. हे गेलो लोहगावला. ए बाबा, शिवबा कासार तो आहे? म्हणले हो. तुकाराम महाराजांनी मला पाठवलेलं आहे. कशा करता पाठवले? तुझ्याकडे काय जे असेल ते दे म्हणून पाठवले. अशा करता मी गेलो होतो. त्याच्या घरी पास सापडलेल्या होत्या 3, वखराला लावतात ती पास. वली मोठी जाड पास होती ती, 10-15 किलो वजनाची, जास्त असेल त्याच्यापेक्षा, पण आपण हलकी धरवले हो त्याला, म्हाताऱ्याला उचललं. 10 किलोची पास. आता त्याने 3 पासा उचलले दिले त्याच्या खांद्यावर, जाय म्हणे. पण जाताना तुकाराम महाराजाला दाखवून जाय. काय त्या दोघांचं सूत्र जुळलेलं होतं काय माहिती. आता ते ब्राह्मण माणूस, पुन्हा अनुष्ठान केलेलं, त्याला ती भलत जड झालं. आणि आपल्याला पैसे पाहिजे आणि लोखंडाच्या पासा त्यानं दिले, त्याच्या 2 टाकून 1 घेऊन गेला. तुकाराम महाराज गेलता का? तो काय दिलं शिवबाने? तो म्हणे यो दिलंय. महाराज नुसतं तुकाराम महाराजांनी त्या पासाकडं बघितलं, नुसतं बघितलं. काय ओम रीम क्लीम असं काही म्हणले नाही, म्हणजे असं काही जप पिप केला नाही, एखादी राख फेकली नाही, त्याला हातही लावला नाही, काहीच नाही. नुसतं पासाकडं पाहिलं. आतापर्यंत ती पास काळी होती. तुकोबारांनी पाहिलं की लगेच पास कशी झाली? सोन्याची पास झाली. त्याने पाहिलं सोन्याची पास, आणि मग कुठं जड वाटते त्याला. आतापर्यंत किती काही या खांद्यावरची, ह्या खांद्यावर, त्या खांद्यावरची, त्या खांद्यावर, लगेच धोतर गुंडाळलं. मग त्याने तिला वाटलं काय दुर्दैव आहे, 2 टाकून दिल्या. ते दोन्ही असत्या बरोबर मला 10 किलो सोनं म्हणजे किती पैसे झाले? काय झालं असतं आपलं? ते घरी ठेवली मग पुन्हा त्या पासा शोधायला गेला, पुन्हा सापडलेच नाही त्याला. पाहिल्यानंतर सोनं होण्याची किमयात, शक्ती, सामर्थ्य डोळ्यामध्ये आलं. मी कसं आलं सलो? पाहिल्याबरोबर सोनं. तर ही सगळी शक्ती कशाची आहे? या भांडवलाची. काय होत नाही त्याने. अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने, गोविंदाच्या नाम संकीर्तने. या चिंतने गोविंदाचं नाम संकीर्तन. नाम जप वेगळा आणि नाम कीर्तन वेगळं आणि नाम संकीर्तन वेगळं. हा नाम जप झाला. विठ्ठल 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 हे नाम कीर्तन झालं. आणि संकीर्तन म्हणजे सगळ्यांनी एकत्र आलेले आहेत, विणा घेतलेला आहे, मृदंग लावलेला आहे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि विठ्ठलाच्या नामाची साधना अशा प्रकारची रात्रंदिवस चालत असेल तर त्याला काय म्हणतात?
नामसंकीर्तन अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि असं नामसंकीर्तन रूपी जे चिंतन आहे, या चिंतनाने, या साधनाने, या भांडवलाने तुकोबाराय म्हणतात अवघे लाभ होती, व्यावहारिक पारमार्थिक. परमार्थातले सगळे लाभ प्राप्त होतात. वैराग्य प्राप्त होतं. परमार्थामध्ये वैराग्य प्राप्त होणं हा फारच मोठा लाभ आहे. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जे अचपळे होती, सिद्ध आणोनी लाविले पंथी गा. वैराग्य प्राप्त होतं. विवेक अशा प्रकारचा जागा होतो. संतांची भेट होते, संतांची कृपा होते, भगवंताचा साक्षात्कार होतो. नामसंकीर्तने गोविंदाच्या या चिंतनाच्या साधनेने हे पारमार्थिक लाभ होतात. आणि मग अष्टमहासिद्धी हात जोडून नुसत्या समोर काय होतात, उभा राहतात. सगळ्या सिद्ध्या त्याला प्राप्त होतात. अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. ही जर साधना केली तर या साधनेने सगळ्यात उच्च अशा प्रकारचा लाभ कोणता आहे ते सांगतात. जन्म मरणाच्या खेपा खुंटतील. जन्म आणि मरण हे जे हात धुवून आपल्या पाचवीला पुजलेले, काय प्रेम आहे याचं काय माहिती मला. जन्म दिला का मरण मागं पळत राहत. हे पुढं पळतं आणि ते मागं येतं. थोडासा पाय उचलून ते चालल्यामुळं मग कधीतरी पकडतं याला. त्यांनी पकडलं आणि मागं ओढलं का लगेच जन्म त्याच्या मागं धावतो. सारखं एकाच्या नंतर दुसरं, एकाच्या नंतर दुसरं, एकाच्या नंतर दुसरं. एक क्षणाचा विसावा घेऊ देत नाहीत. एक क्षणाचा क्षण एक तो हे नाही विसावा. लक्ष 84 घेतल्या धावा, भवंडिती पाठी लागल्या नावा, लागो आगे. आपल्याला काही वाटत नाही. त्याचं कारण आहे निसुगा गोड, तेव्हा जन्म मरणाच्या खुंटतील खेपा. या जन्म मरणाच्या खेपा काय होतात, खंडतात. आणि होईल हा सोपा सिद्ध पंथ. सिद्ध होण्याचा हा जो मार्ग आहे, जर हे भांडवल असलं ना मग काहीच कठीण जात नाही. सहज अशा प्रकारचा होऊन जातो, सोपा होऊन जातो. होईल हा सोपा सिद्ध पंथ. तो का म्हणे घालू जीवपणा चिरा. थोडक्यात आपण संतांची उष्टावळी शेवू, याचा अर्थ असा आहे की जीवपणावर असा दगड घालू, जीवपणा संपवून टाकू, बंद करू. जीवपणामुळंच ही सगळी दुःख भोगावी लागतात. जीवपणामुळं जन्मावं लागतं, मरावं लागतं. जीवपणामुळं व्यापक असलेलं आपलं स्वरूप ते जाऊन परिच्छिन्न अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त होतं. या सगळ्याला मूळभूत कोण आहे, हा जीवपणा आहे. जीवपणा, जीव नाही, जीवपणा नाही का. जीवपणा कशाला म्हणतात, व्यापकाने परिच्छिन्नाला आपलं स्वरूप मानणं हा जीवपणाच आहे. चैतन्याने देहाला मी मानणं हा जीवपणाच आहे. असं काही नाही की म्हणजे लग्न केलेलं आहे, बायका मुलं आहेत आणि मग पोरा करता बायको करता कष्ट करतोय तो जीवपणा आहे, आणि कीर्तन करत फिरतोय तो जीवपणा नाही. ते जीवपणाच आहे. देहाला मी म्हणणं, देहभाव असणं हा काय आहे, जीवपणा आहे. एका कोणाचा वर्धिष्णू असेल, कोणाचा क्षयिष्णू अशा प्रकारचा असेल, पण देहभाव, देह मी हा आहे जीवपणा. आणि तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला कुठलीही स्थिती प्राप्त झाली कर्माने, दुःखातून मुक्त नाही होत आपण. जन्म मरणाचा फेरा संपत नाही. जीवपणा आहे तोपर्यंत जन्म मरणाचा फेरा
चालूच राहणार आहे. तर या सगळ्या दुःखाचं मूळ जीवपणा आहे आणि आपण जीवपणावर चिरा घालू, जीवपणा संपू, बंद करून टाकू जीवपणा. पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागणार नाही, पुन्हा आपल्याला मरावं लागणार नाही, पुन्हा आपल्याला चिंता करावी लागणार नाही, पुन्हा आपल्याला कोणाची भीती अशा प्रकारची वाटणार नाही, पुन्हा कशाची आवश्यकता राहणार नाही. परिपूर्ण असं आपलं स्वरूप होईल अशी आपण साधना करू. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा आणि जाऊ त्या माहेरा निजाचिया. निजाच्या माहेरा, आपलं जे मूळ स्वरूप आहे, ते मूळ स्वरूपाचं जे मूळ ठिकाण आहे, अशा प्रकारचं जे सच्चिदानंद रूप तत्व आहे, त्या तत्वाकडे भेटेन माहेरा आपुल्या. जाते माहेराला आपुल्या मूळच्या घराला. अशा प्रकारे वंदो चरणरज सेवो उष्टावळी पूर्व कर्मा होळी करोने. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की.